मुरुगुडमध्ये शाळा समायोजनाच्या निर्णयाविरोधात पालकांचा एल्गार. कन्या विद्यालय वाचवण्यासाठी एकजूट. जिल्ह्यातील काही कन्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा शासनाचा निर्णय समोर आल्यानंतर मुरगुड शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामध्ये मुरगुड येथील जिल्हा परिषद कन्या विद्यामंदिर शाळेचाही समावेश असल्याची माहिती समोर येताच पालकांनी एकत्र येत शाळेत बैठक घेतली आणि समायोजनाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. मुरगुडमध्ये 2 जुलै 1959 रोजी खास मुलींसाठी जिल्हा परिषद कन्या शाळेची स्थापना झाली होती. तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी विश्वनाथ हरिभाऊ पाटील यांनी कोणतेही मानधन न घेता नगरपालिकेची इमारत या शाळेसाठी उपलब्ध करून दिली होती. पुढे जुनी इमारत जीर्ण झाल्यानंतर 2009 मध्ये नव्याने प्रशस्त इमारत उभारण्यात आली. नुकताच शाळेचा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या शाळेत 100हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असून 4 शिक्षिका कार्यरत आहेत. मुरगुड बाजारपेठ, जांभूळखोरा वसाहत, तुकाराम चौक ते कापशी रोड परिसरातील अनेक मुली 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतात. त्यामुळे ही शाळा समायोजनात गेल्यास विद्यार्थिनी आणि पालकांची मोठी गैरसोय होणार असल्याची भावना बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली. बैठकीत उपस्थित पालकांनी शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी केली. तसेच शाळेचे समायोजन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नसल्याचा इशाराही पालकांनी दिला. यावेळी अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेचे ऐतिहासिक आणि शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. या पुढील काळात या निर्णयाविरोधात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे निवेदन देण्याबरोबरच आवश्यक असल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पालकांनी दिला. मुरगुडमध्ये या विषयावरून वातावरण चांगलंच तापलं असून पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर.